घरोघरी मातीच्या चुली या मालिकेच्या पुढील काही येणाऱ्या भागांचे लेटेस्ट त्याचबरोबर इंटरेस्टिंग अपडेट आपण आपल्या आजच्या या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत. अजिबातच वेळ वाया न घालवता सुरुवात करूया आपल्या आजच्या या व्हिडिओला. तर आता आपण इथे असं पाहतो की आता इथे जानकी आणि अवंतिका ज्या आहेत त्या ऐश्वर्याला त्रास देण्यासाठी, अद्दल घडवण्यासाठी रोज रोज एक एक नवीन नवीन डाव रचतच आहेत. कधी कडू कारल्याचा ज्यूस, तर कधी तिला तिखट लाडू, कधी तिला खसखसाचा काहीतरी खायला करून देत असतात, कधी कसली वाफ, काय काय तिच्या जीवाची जेवढी तमा करायची असते तेवढी करत असतात. तर आता इथे लगेचच ऋषिकेश त्या ठिकाणी आलेला असतो आणि तो आता जानकीला वरती बोलवतो आणि म्हणत असतो, जानकी तुझी उद्या कोर्टात तारीख आहे. जानकी म्हणते हो लक्षात आहे माझ्या. त्यावर ऋषिकेश म्हणतो, जानकी अजूनही आपल्याला तुझी आई सापडलेली नाही आहे. त्यावर मात्र जानकी नर्वस होते. तर ऋषिकेश म्हणतो, पण एक चांगली गोष्ट घडली. मला इन्स्पेक्टर साहेबांनी सांगितलं, मी सांगितलं होतं म्हणून पर्सनली त्यांनी तुझ्या आईचा शोध घ्यायला सुरू ठेवला आणि अजूनही त्यांना तुझ्या आईची डेड बॉडी सापडलेली नाही आहे. त्याबरोबर हे ऐकून जानकी खुश होते आणि म्हणत असते, अहो ऋषिकेश, कशी सापडणार माझ्या आईची डेड बॉडी? माझी आई जर मेलेलीच नाही आहे तर का सापडेल तिची डेड बॉडी? ती जिवंत आहे आणि मला माहिती आहे तिला ऐश्वर्यानेच किडनॅप केलं आणि मी माझ्या आईला शोधणार म्हणजे शोधणारच. त्याबरोबर ऋषिकेश जानकीला म्हणत असतो, जानकी या सगळ्यात मी सुद्धा तुझ्याबरोबर आहे. मी सुद्धा तुझ्या आईला शोधण्यात तुझी नक्की मदत करेन. काळजी नको करू, आपण तुझ्या आईला शोधून काढू म्हणजे शोधून काढूच. मी असताना तुला कशाचीही काळजी करायची गरज नाही. मी सुद्धा माझ्या माणसांना तुझ्या आईला शोधण्यासाठी कामाला लावलं आहे. तुझी आई आज उद्यामध्ये आपल्याला नक्की सापडेल. काळजी करण्यासारखी कोणतीच गोष्ट नाही आहे. हे बघ, जिथे ऋषिकेश आहे तिथे जर जानकी आहे, तर जिथे जानकी आहे तिथे सुद्धा ऋषिकेश असणार आणि कायम असणार, कळलं ना? त्याबरोबर जानकीला ऋषिकेशचे हे शब्द ऐकून बरं वाटलेलं असतं. तर ऋषिकेश तिला सांगत असतो, जानकी ही वेळ डोळ्यात अश्रू आणण्याची नाही तर धीराने लढण्याची आहे. इतक्यात त्याच्या फोनवरती फोन येतो. ऋषिकेशला फोन उचलणं गरजेचं असतो. मी आलोच एवढं बोलून तो बाजूला जातो. तर दुसरीकडे अवंतिका ही उद्या वहिनी आपण ऐश्वर्याला कशी अद्दल घडवायची हे विचारायला आलेली असते. इतक्यात तिच्या लक्षात काय येतं की जानकीच्या डोळ्यात अश्रू आहेत. आता लगेचच अवंतिका पुढे सरसावते आणि जानकीला विचारते, वहिनी काय झालं? तुमच्या डोळ्यात असं पाणी का? त्यावर जानकी डोळ्यातलं पाणी लपवण्याचा खूप प्रयत्न करते आणि अवंतिकाला सांगते, नाही गं, तुला असंच काहीतरी वाटत असेल. त्यावर अवंतिका म्हणते, वहिनी मी तुम्हाला आज नाही ओळखत. डोळ्यातलं पाणी कितीही माझ्यापासून लपवण्याचा प्रयत्न केलात ना तरीसुद्धा माझ्यापासून तुमचे डोळे नाही लपू शकत. सांगा बरं काय झालं आहे? त्याबरोबर जानकी सांगायला लागते, बघ ना, इतके वर्ष मला आई नव्हती आणि आता कधी नव्हे ती 25 वर्षांनंतर माझी आई मला सापडली आहे. पण तिचा काहीच उपयोग नाही झाला, कारण त्या ऐश्वर्याने नीच वृत्तीने माझ्या आईला ताबडतोब माझ्यापासून दूर केलं, तिला किडनॅप केलं आणि बरं तर तिला मारण्याचा आळसुद्धा माझ्यावरतीच घेतला. तिला मारण्याचा आळ माझ्यावर आला याचं मला दुःख नाही. मी एकदा का तिला बघितलं ना डोळे भरून, मग त्यानंतर मला आयुष्यभरासाठी जरी कोचडीत नेऊन ठेवलं तरी मला काहीच फरक नाही पडणार. त्यावर लगेचच अवंतिका म्हणते, वहिनी अहो असं का बोलताय तुम्ही? हे बघा, असं काही होणार नाही आहे. मी आहे, सौम्य आहे, आम्ही तुम्हाला नक्की या सगळ्यांना सोडू. आणि तुम्ही तुमच्या आईचा इतका विचार करताय, मग आपल्या ओवीचाही थोडा विचार करा ना. जशी तुम्हाला तुमची आई हवी आहे, तुम्हाला तुमच्या आईची ओढ लागली आहे, तशी ओवीला नाही लागणार का तुमची? अहो तुम्ही तरी मोठे आहात पण ओवी तर लहान आहे. तुम्हाला एक दिवस तुरुंगात राहायला लागलं होतं त्यावेळेस आठवत आहे ओवी किती डेस्पिरेट झाली होती तुमच्यासाठी. तिला असं झालं होतं की कधी माझी आई घरी येते, कधी माझी आई मला भेटते. त्याबरोबर जानकी म्हणते, हो गं मला कळतं आहे सगळं, पण काय करू मी? माझ्याकडे पर्याय काहीच नाही आहे. त्यावर अवंतिका म्हणते, आपण शोधू ना तुमच्या आईबद्दल काहीतरी. मग जानकी मधुभाऊंना कॉल करते आणि मधुभाऊंकडून आता तिच्या आईच्या राहत्या घराचा पत्ता घेते. इतक्यात तिकडे ऋषिकेश आलेला असतो आणि आता जानकी ऋषिकेशला ही गोष्ट सांगते की आपल्याला माझ्या आईच्या घरी जायचं आहे, तिकडे शोधाशोध करायची, काहीतरी सापडेल. ऋषिकेश म्हणतो, मला बाजार समितीच्या एका कामासाठी तातडीने मुंबईला जावं लागते. अवंतिका म्हणते, सौमीसुद्धा मुंबईलाच जातोय, मग काय करायचं आपण? त्यावर जानकी म्हणते, मी एकटी तरी जाणारच. त्यावर अवंतिका म्हणते, वहिनी तुम्हाला एकटं दुकटं जाण्याची तिकडे काहीच गरज नाही आहे, मी आहे ना, मी येते तुमच्याबरोबर. मग आता परसगाव नावाचं एक गाव असतं, तिथे त्या दोघीजणी गेलेल्या असतात.
मग आता तिथे गेल्याच्यानंतर आता त्या विचारत जातात, लता कारखानीसचं घर कोणतं. मग आता लताबाईचं घर त्यांना सापडलेलं असतं. मग आता जानकी तिच्या घरात येते आणि म्हणत असते, हे माझं घर, माझं माहेर आहे अवंतिका. त्याबरोबर लगेचच अवंतिका म्हणते, हो वहिनी, खरोखर खूप गोड आणि सुंदर माहेर आहे तुमचं. पण चला, आता आपल्याला वेळ वाया नाही घालवायचा आहे ना. आता आपण पटापट अगोदर तुमच्या आईसाठीचे काही पुरावे सापडत आहेत का ते बघूया. मग आता ते दोघी पुरावे शोधत असताना त्यांना लताचं एक स्विमिंग सर्टिफिकेट सापडतं. आता ते सर्टिफिकेट घेऊन त्या ताबडतोब लगेचच घरी निघून येतात. आता अवंतिका म्हणते, वहिनी, इथे थांबण्यापेक्षा आपण सारंग भाऊजींकडे जाऊया, तिकडे सगळ्यांना बोलवून घेऊ. मग तिकडे येऊन आता सगळ्यांना बोलावलं जातं आणि मग जानकी आता सांगत असते की सौमित्र भाऊजी, आम्हाला फार काहीच नाही सापडलं त्या घरात. त्यावर अवंतिका म्हणते, सौमी, स्विमिंग सर्टिफिकेट सापडलं आहे लताबाईंचं. त्याबरोबर हे ऐकून सौमी खूप खुश होतो. तो म्हणायला लागतो की ग्रेट, अमेझिंग, बेस्ट. त्याबरोबर आता लगेचच इकडे सुमित्रा म्हणत असते, काय खरं काय खोटं ते कळायला अजूनही मार्ग नाही. हे आता जे काही सापडलं आहे बॉल, त्याच्याने काय करणार म्हणजे आपण. त्याबरोबर लगेचच सौमित्र सांगत असतो की हे बघ, ह्याच्यामध्ये ना काही वस्तू का असतात ज्या लोक ते डोक्यावरती बांधतात. पण आता हे तुझ्या आईच्या घरात होतं, कारण तुझी आई कलाकार होती. त्याचबरोबर तिच्या घरात स्विमिंगचं सर्टिफिकेट होतं. का होतं तर तिला पोहता यायचं म्हणूनच ना, ते तिचं होतं. कळलं तुला. त्यावर जानकीला नाही कळलेलं असतं. सौमित्र तिला म्हणतो, अगं तिच्या घरात खेळणी का होती, कॉस्ट्युम्स का होते, कारण तिला ॲक्टिंगचा शॉक होता, ती अभिनय करायची ना, म्हणून तिच्या घरात या वस्तू का सापडल्या. मग स्विमिंग सर्टिफिकेट का सापडलं, ती स्विमिंग करायची म्हणूनच ना. उद्या जर आपल्याला त्या विद्यासागरने क्रॉस क्वेश्चन केला की कशावरून, हे सर्टिफिकेट त्यांचंच आहे, त्यावेळेस आपल्याला त्या बाकीच्या वस्तूसुद्धा तिथे दाखवाव्या लागतील. कळलं का तुला. त्यावर सौमित्र म्हणतो, ठीक आहे, आपण त्या वस्तूकासुद्धा इथे येण्याची सोय करू, तुम्ही काळजी करू नका दादा वहिनी. त्याबरोबर जानकी म्हणते, तू काही काळजी करू नकोस, मी आहे ना. कोर्ट भरलं जातं, जज आलेले असतात, ऑर्डर ऑर्डर, एव्हरीवन प्लीज सिट डाऊन असं सांगतात. सगळेजण आपापली जागा पकडून अगदी व्यवस्थित बसलेले असतील याची नोंद घ्या. आता मी ॲडव्होकेट विद्यासागर यांना विनंती करते की त्यांनी कोर्टाची प्रोसिजर सुरू करावी. ॲडव्होकेट विद्यासागर फुल ऑन कॉन्फिडन्स केस 7 लगेचच पुढे येतात आणि म्हणायला लागतात, मिलॉर्ड, केस ही अगदी साधी आणि सोपी आहे. माझ्या अशील म्हणजेच ऐश्वर्या रणदिवे यांनी त्यांचीच सख्खी थोरली जाऊ म्हणजेच जानकी रणदिवे हिच्या विरोधात अशी तक्रार नोंदवली आहे की जानकी रणदिवे हिने स्वतःच्या आईचा खून केलेला आहे आणि त्यासाठी त्यांना अटक झाली पाहिजे. म्हणूनच आम्ही पुरावेसुद्धा कोर्टात सादर केलेले आहेत. पुराव्यांची योग्य ती दखल घेतली जावी. त्याबरोबर सौमित्र म्हणत असतो, एक मिनटं, ऑब्जेक्शन मिलॉर्ड, अजूनपर्यंत माझ्या अशिलावरचे आरोप सिद्ध झालेले नाही आहेत. त्यामुळे माझे वकील मित्र ॲडव्होकेट विद्यासागर हे त्यांना कोणत्याही पद्धतीने बोलू शकत नाही किंवा ते खुनी आहेत असं जाहीरही करू शकत नाही. त्याबरोबर लगेचच ऑब्जेक्शन अंडर रूट असं म्हटल्याबरोबर आता मग मात्र विद्यासागर खाली बसतो. ॲडव्होकेट सौमित्र, तुमचं ओपनिंग स्टेटमेंट. त्यावर सौमित्र म्हणत असतो, मॅम, एखाद्या व्यक्तीकडे जर एखादी गोष्ट असेल तर ती त्याच्याकडे का असू शकते. त्याबरोबर आता हा प्रश्न कोणालाच कळत नाही. सौमित्र म्हणतो, मी आणखीन थोडा स्पष्ट करून सांगतो. उदाहरणार्थ, तुमच्याकडे हा काळा कोट आहे, तुमच्याकडे हा का कोट आहे. त्याबरोबर ती म्हणते, हा काय प्रश्न आहे. त्याबरोबर विद्यासागर म्हणत असतो, मला वाटतं की माझ्या वकील मित्राकडे आज बोलायला काही नाही आहे, म्हणून माझा वकील मित्र हा कोर्टाचा वेळ वाया घालवतोय. त्यामुळे मला असं वाटतं की तुम्ही कोर्टाचा वेळ असा वाया न घालवता स्पष्टपणे कबूल करावं. माझ्याकडे कोणत्याही प्रकारचे पुरावे नाही आहेत आणि कोर्ट हा तुमच्या अशिलाला शिक्षा देऊन टाकेल आणि सहज पद्धतीने मोकळा होईल. त्याबरोबर सौमित्र म्हणत असतो, पुरावा हाच आहे. त्याबरोबर आता तो जजना म्हणतो की तुमच्याकडे हा काळा कोट आहे कारण तुम्ही जज आहात, तुमच्याकडे हे हॅमर आहे कारण तुम्ही जज आहात, बरोबर ना. मग जज होकार देतात. त्याबरोबर आता सौमित्र कोर्टामध्ये लताबाईचं जे स्विमिंग सर्टिफिकेट असतं ते सबमिट करतो. त्याबरोबर आता लताबाई ते स्विमिंग सर्टिफिकेट कुठे जिंकल्या होत्या तेही तो सांगतो आणि म्हणतो की लता कारखानीस ह्या एक उत्तम स्विमर होत्या.
जर त्या एक उत्तम स्विमर होत्या तर साध्या एका गुडघ्या एवढ्या पाणी असलेल्या तलावामध्ये त्यांना टाकलं आणि त्या मरण पावल्या, हे शक्य होत नाही ना. यामागे नक्कीच एक खूप मोठं काहीतरी षडयंत्र आहे जे आपल्याला शोधून काढायचं आहे. लता कारखानीस ह्या पाण्यात पडून बुडून मरूच शकत नाही. चला, जरी माझ्या इशिलाने जानकी रणदिवे यांनी त्यांना पाण्यामध्ये ढकललं जरी असतं, पण त्या बुडतील कशा? आणि जर त्या बुडूच शकत नाही तर माझ्या अशील जानकी रणदिवे ह्या त्यांना पाण्यात ढकलतीलच कशा? त्याबरोबर लगेचच ॲडव्होकेट विद्यासागर हे म्हणायला लागतात की नाही नाही, असं होत नाही, कधीकधी माणूस मरूही शकतोच ना. त्याबरोबर लगेचच आता इकडे सौमित्र म्हणत असतो, अहो ॲडव्होकेट विद्यासागर, पण जर एखाद्या व्यक्तीला आपला जीव वाचवण्यासाठी जी गोष्ट गरजेची आहे ती येत असेल तर किमान तो एकदा प्रयत्न म्हणून तरी हातपाय हलवणार नाही का? हातपाय मारून स्वतःचा जीव वाचवण्याचा प्रयत्न नाही करणार का? त्याबरोबर लगेचच आता इकडे ही जी गोष्ट असते ती जज साहेबांनासुद्धा पटलेली असते. त्यामुळे जज आता म्हणत असतात की ॲडव्होकेट विद्यासागर, तुम्हाला काही प्रूफ सिद्ध करायचे आहेत का? काही दाखवायचं आहे का? आता मात्र ॲडव्होकेट विद्यासागरकडे काहीसुद्धा दाखवण्यासारखं किंवा सांगण्यासारखं नसतं. त्यामुळे तो फक्त नो मिलॉर्ड एवढंच म्हणतो. मग लगेचच जज साहेब आजचा निकाल सुनवत म्हणतात की जानकी रणदिवे यांनी कोणत्याही पद्धतीचा गुन्हा केलेला नाही आहे. त्यांनी त्यांची आई पार्वती लता कारखानीस हिला किडनॅपही केलेलं नाही आहे आणि तिचा जीवही घेतलेला नाही आहे. त्यामुळे हे कोर्ट त्यांना निर्दोष मुक्त करत आहे आणि पोलिसांना असेच कडक आदेश देत आहे की येत्या 15 दिवसाच्या आत लता कारखानीस हिला शोधून कोर्टात हजर करा आणि मगच पुढे या कारवाईला सुरुवात होईल. जर पुढच्या तासांमध्ये, पुढच्या दिवसांमध्ये लता कारखानीस आमच्या पुढ्यात नाही आली तर मग मात्र आम्हाला पोलिसांवरतीच कारवाई बसवावी लागेल. त्याबरोबर आता पोलिसांनाच धमकी दिल्याबरोबर इथे सगळ्या रणदिवेंना खूप आनंद झालेला असतो. कारण आता अवंतिकाला व्यवस्थित माहीत असतं की पोलीस जोपर्यंत त्यांच्याशी कोणी कडक आवाजात बोलत नाही तोवर ऐकत नाहीत आणि आता तर पोलिसांना ऐकावं लागणारच. तर दुसरीकडे आपण पाहतो की इथे जानकी ही सौमित्रला म्हणत असते, सौमित्र भाऊजी, आज मी कायमची निर्दोष सुटू शकले ते फक्त आणि फक्त तुमच्या आणि ह्या अवंतिकाच्यामुळे. जर तुम्ही दोघंजणं नसतात तर खरंच आज माझं काय झालं असतं आणि काय नाही हा खूप मोठा प्रश्न माझ्यासमोर येऊन पडलेला आहे. तुमच्या इतकं चांगलं इतर कोणीच नाही आहे. त्याबरोबर सौमित्र म्हणत असतो, वहिनी अगं असं नको बोलूस, आजपर्यंत तू माझ्यासाठी काही कमी केलं आहेस का? लहानपणापासूनच किती करत आली आहेस तू. आणि तुला आठवत नसेल तर तुला आठवण करून देतो. आठवतं आहे तू नवीन लग्न करून ज्यावेळेस आपल्या घरी आली होतीस त्यावेळेस पहिला सण रक्षाबंधन होता. तुला भाऊ नव्हता म्हणून तू नाराज होतीस. तुझं रक्षाबंधन होऊ शकत नाही असं तुला वाटत होतं. तुला तुझ्या आश्रमातल्या मुलांना राखी बांधायला जायचं होतं खरं, पण तेही तुला पॉसिबल झालं नव्हतं कारण त्यावेळेस ऋषिकेश दादा कामानिमित्त बाहेर होता. मग तू नाराज असताना मी स्वतःहून जाऊन तुला म्हटलं की वहिनी माझ्या हातावर राखी बांध. मला बहीण आहे पण तरीही आजपासून तू सुद्धा माझी बहीण आहेस. मग जर राखी बांधून घेतली होती तर रक्षा करण्याचं कर्तव्यसुद्धा माझं आहेच की. त्याबरोबर आता इकडे जानकी सुमित्राला विचारते, आई आता तरी तुम्हाला पटलं आहे ना की मी निर्दोष आहे म्हणून? त्यावर सुमित्रा म्हणते, हो गं जानकी, तू निर्दोष आहेस हे मला पटलं आहे. आणि आता एकदा का ती ऐश्वर्या दोषी आहे हे पोलिसांनी सिद्ध केलं ना की मग बघ, नाही जर त्या ऐश्वर्याला जन्माची अद्दल घडवली ना तर मी सुद्धा नाव नाही सांगणार सुमित्रा रणदिवे. अगं आत्तापर्यंत तिने फक्त या सासूचं एक रूप पाहिलं आहे, आता ती त्या सासूचंच दुसरं रूप पाहिल. नाही जर तिला पळताभुई थोडी केली ना तर नाव नाही सांगणार ऐश्वर्या बिके पाटील म्हणून. त्याबरोबर आता लगेचच सगळेजण विचारायला लागतात की दादा, अरे पण आपण शोधणार कसं, शोधून काढणार कसं जानकी वहिनीच्या आईला? सारंगला तर खूप संताप होत असतो. तो विचार करतो, मला काहीच सुचत नाही आहे, काही आठवतही नाही आहे, कुठे सापडेल आपल्याला वहिनीची आई? काहीतरी करावं लागेल. इतक्यात आता पुन्हा एकदा गोडाऊनवरून काही माल
हा घरी आलेला असतो. जानकी त्यांना सांगते की तुम्ही दरवाजाच्या मागे नेहमीप्रमाणे ठेवा आणि चालते व्हा. त्याबरोबर ती लोक तिकडनं निघून जातात. आता जसेच ते लोक निघून जातात तर दुसरीकडे जानकी ही आता ऋषिकेशला म्हणत असते, ऋषिकेश, आईला जर शोधायचं असेल तर आपल्यालाही हातावर हात ठेवून चालणार नाही, आपल्यालाही काही ना काहीतरी प्रयत्न नक्कीच करावे लागतील. ऋषिकेश म्हणत असतो, हो जानकी मला कळत आहे, पण आता आपण करून करून काय करू शकतो, जे पोलीस करतायत तेच करणार आहोत ना. त्याबरोबर लगेचच आता जानकी ही ऋषिकेशला म्हणत असते, ऋषिकेश मला माझी आई हवी आहे, कुठल्याही परिस्थितीत माझी आई हवी. त्याबरोबर तो म्हणतो की हो, तुला तुझी आई नक्की सापडेल, मी आहे ना, मी तुझी मदत करेन. मग आता पोलिसही तपास घेत असतात. त्यात जानकीला आता तिच्या आईच्या राहत्या घराचा खरा पत्ता मिळालेला असतो. मधुभाऊंकडून तिने तो पत्ता मिळवलेला असतो. मग आता मधुभाऊंना घेऊन जानकी त्या ठिकाणी पोहोचते. आता त्या ठिकाणी गेल्यावर तिला तिथे तसं कळतं की इथे माझी आई राहायची. मग आता तिथे आणखीन शोधाशोध केल्यावर जानकीला काहीच सापडत नाही. तर आता इकडे लगेचच पोलिसांना ही लताबाई सापडलेली असते, तीसुद्धा एका गोडाऊनवरती. पोलीस आता लगेचच ऋषिकेश, जानकी यांना बोलवून घेतात. मग अवंतिका, ऐशू आणि सारंग, त्याचबरोबर सौमित्र हे सगळेसुद्धा त्यांच्याबरोबर असतात. आता लगेच सुमित्रा ही म्हणायला लागते, खरंच माझ्या दोन्ही सुनांनी आणि मुलांनी मिळून चमत्कार घडवून आणला, माझ्या एका सुनेला निर्दोष मुक्त केलं, शाबास. पण आता आणखीन एक काम बाकी आहे, ते म्हणजे ऐश्वर्याला अद्दल शिकवणं. जोपर्यंत आपण ऐश्वर्याला चांगली अद्दल घडवत नाही ना, तोपर्यंत माझ्या जीवाला चैन पडणार नाही. त्यामुळे काय घ्यायचं आहे ते पटपट बोला. त्याबरोबर लगेचच आता सगळे पुढे म्हणायला लागतात की ऐश्वर्या, तुझे पापाचे घडे भरलेले आहेत. अगं, इतर लोक कमीत कमी एकच वापरतात, पण तू तर 2-2 पापाचे घडे हातामध्ये घेतले आहेस. आणि लक्षात ठेव, जेव्हा दोन्ही हे पापाचे घडे आपोआप फुटतील ना, त्यावेळेस तुला कोणीच वाचवू शकणार नाही. अगदी तुझे सगळ्यात लाडके सरसुद्धा तुला वाचवणार नाहीत, हे फक्त लक्षात ठेव. त्याबरोबर सारंग म्हणतो, अगं वहिनी, पण हे सगळं होणार कसं? ती ऐश्वर्या खूप पोहोचलेली बाई आहे, आपण जर तिला पकडायचा प्रयत्न केला ना तर ती कशीही सुटेल. त्यावर आता इथे तीच त्याला सांगते की ती नाही सुटणार, तुम्ही काळजी नका करू सारंग भाऊजी, यावेळेस आपण काहीतरी नक्की करू. तर आता इथे पोलिसांना लताबाई सापडलेली असते. लताबाईला बघून जानकी खूप खुश होऊन जाते. मग लताबाई आता पोलिसांना सगळा वृत्तांत सांगते, कशा पद्धतीने ऐश्वर्याने तिला किडनॅप केलं, मग तिथे गोडाऊनवर कसं नेलं, तिथून पुढे पुण्याला कसं नेलं, पुण्यावरून पुढे सांगलीला कसं नेलं, वगैरे वगैरे सगळं. त्याबरोबर हे सगळं ऐकून पोलिसांनासुद्धा खूप मोठा धक्का बसतो. आता पोलीस आणि इकडे ऋषिकेश, जानकी यांनीही ठरवलेलं आहे की आपण या ऐश्वर्याला मोकाट फिरू द्यायचं नाही, नाहीतर इतरही लोकांच्या जीवाला धोका होऊ शकतो. त्याबरोबर हा व्हिडिओ इथेच संपतो. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन प्रेस करा. आता बघू पुढे काय काय घडतं ते. त्याबरोबर आजच्या पुरतं इथेच थांबू. धन्यवाद, टाटा, बाय बाय.